बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन व जल लोकोत्सव अभियान अंतर्गत विविध उपक्रमांचं व कार्यक्रमांचं आयोजन। बुधगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक 8 मार्च ते 15 मार्च पर्यंत महिलांच्यासाठी आरोग्य शिबिर, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र व गरजू महिलांना मिळवून देणे, बचत गटाच्या माध्यमातून व घरेलू महिला उद्योग व्यवसायातून उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देणे, स्वयंरोजगार निर्माण करणे, पात्र व गरजू महिलांना विविध बँकांमार्फत कर्ज मिळवून देणे, शासनाकडून विविध खात्यांअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ व अनुदान मिळवून देणे, महिलांच्यासाठी असणाऱ्या मुलीच्या जन्माचे स्वागत ते आरोग्याच्या असणाऱ्या विविध योजना प्रभावीपणे राबवणे, महिलांचा आरोग्याचा विमा उतरवणे तसेच मुलींच्यासाठी क्रीडा, आरोग्य, शिक्षण योजनांचा लाभ मिळणे कामी प्रयत्न करणे, बुधगाव गावामध्ये स्वयंरोजगार निर्माण करून जास्तीत जास्त लखपती दीदी बनवणे व यातूनच महिलांचे प्रभावी सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रयत्न करणे, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 8 मार्च ते 22 मार्च 2026 पर्यंत बुधगाव गावामध्ये जल उत्सव साजरा करणे। यासाठी आज बुधगाव ग्रामपंचायतीमध्ये जल कलशाचं पूजन करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली। या अभियान काळात पिण्याच्या पाण्याचे महत्त्व, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकट करणे, संरक्षित करणे, पाण्याचं प्रदूषण टाळणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे तसेच गावामध्ये पाणी साठे सुरक्षित ठेवणे असे विविध कार्यक्रम राबवण्याचं ठरवण्यात आले। दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्यानिमित्त बुधगाव गावामध्ये पर्यावरणपूरक गुढी उभा करणे व प्रत्येक घरामध्ये जल कलशाचं पूजन करणे यासाठी बुधगावमधील जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेऊन महिला व मुली यांच्या पुढाकारातून जल उत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम व कार्यक्रमांचं आयोजन करण्याचं ठरवण्यात आलं। बुधगाव गावानं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये सहभाग घेतला असून यामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात यावा व हे अभियान व या अभियानाअंतर्गत उपक्रमाचे व कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आज बुधगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी बुधगाव गावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी शिंदे, जयश्री पाटील, सारिका पवार, ग्रामपंचायत अधिकारी, जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी व ग्रामस्थ नागरिक आशाताई मोठ्या संख्येने उपस्थित होते।